या पूर्वीच्या क्लासला आपण सामाजिक समस्यांच्या कारणांचा आढावा घेत होतो. त्यात काही मुद्द्यांचा आपण आढावा घेतलेला आहे, चर्चा केलेली आहे, विश्लेषण केलेले आहे. किती मुद्दे झाले होते आणि कोणकोणते मुद्दे झाले होते एकदा रिवाइज करा आणि त्यानंतर आपण समोरच्या मुद्द्यांना सुरुवात करूया. कोणकोणते मुद्दे झाले होते? सामाजिक समस्यांची कारणं आपण पाहत होतो आणि हे पाहत असताना आपण कोणकोणत्या मुद्द्यांचा आढावा घेतला होता? कोण सांगते? औद्योगिकरण. हा, पहिला मुद्दा आपण पाहिला होता औद्योगिकरण. परत नागरीकरण झालं होतं. हा, त्यानंतर व्यक्तिवाद नाही, भौतिकवाद झालं होतं. हा, काय? भौतिकवादी तत्वज्ञान. बर, त्यानंतर मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील बदल किंवा परिवर्तन, हा मुद्दा झाला होता का की सुरू होता? नाही, सुरू होता. बर, ठीक आहे. इथून आपण परत समोर पाहू. ठीक आहे. मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील, हा पाहू आपण आता. इथून सुरू करू. आपण विश्लेषण करत असताना सामाजिक समस्यांची कारणे पाहत होतो आणि ह्या सामाजिक समस्यांची पुढील कारण आहेत त्याची चर्चा आपण करू. आपण पाहिलं की औद्योगिकरणामुळे भारतामध्ये सामाजिक समस्यांची निर्मिती होत आहे. कारण का तर वेगवेगळ्या प्रकारचे उद्योगधंदे इथे स्थापन झाले आणि पर्यावरणीय समस्यांना इथे थारा मिळाला आणि त्याच्यातून अनेक पर्यावरणीय समस्या या औद्योगिकरणामुळे निर्माण झाल्या. त्यानंतर आपण अभ्यासलं होतं की नागरीकरण हे सुद्धा भारतातील सामाजिक समस्यांच्या निर्मितीचं मूळ कारण आहे. औद्योगिकरण आणि नागरीकरणाने जेवढी मोठी हानी भारतीय समाज व्यवस्थेची झाली आणि इथे जेवढ्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या, सर्वाधिक जास्त समस्या आपल्या देशामध्ये निर्माण करण्यात कोणत्या घटकांची महत्त्वाची भूमिका असेल तर ते औद्योगिकरण आणि नागरीकरणाची आहे. या दोन संकल्पनांमुळे किंवा या दोन असणाऱ्या समस्यांमुळे, औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळे आपल्या देशात आमूलाग्र स्वरूपाचं परिवर्तन अलीकडील काळात घडून आलं आणि इथून आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. औद्योगिकरणाच्या माध्यमातून निघणारे अवशिष्ट जल असतील जे पर्यावरणाला हानिकारक आहेत, म्हणजे जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, या सगळ्या प्रकारचं प्रदूषण करण्यामध्ये आणि प्रदूषणाच्या समस्या निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका ही औद्योगिकरणाची आहे. त्यानंतर वाढतं औद्योगिकरण, नागरीकरण हे सुद्धा आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण करत आहे. म्हणजे नवीन स्लम्सची निर्मिती असेल, बालगुन्हेगारी असेल, वेश्या व्यवसाय असेल, त्यानंतर मालन्यूट्रिशनचे प्रॉब्लेम्स असतील, शहरांमध्ये वाढती गर्दी असेल किंवा लोकसंख्येचा प्रश्न असेल, शहरातील लोकसंख्येचा प्रश्न असेल, तिथे निर्माण झालेले ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स, वेगवेगळ्या प्रकारच्या नागरीकरणामुळे निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत, घरांचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, तर हे सगळे समस्या ह्या नागरीकरणामुळे निर्माण झालेले आहेत. त्यानंतर आपण पाहिलं होतं की भौतिकवादी जे तत्वज्ञान आहे, भौतिकवादी तत्वज्ञान म्हणजे खाणे-पिणे आणि मजा करणे. आज आहे तो आजचा आपला दिवस आहे आणि आपल्याला हे हवं आहे, ते हवं आहे, भौतिक वस्तूंच्या निर्मितीसाठी, भौतिक वस्तूंच्या प्राप्तीसाठी आणि उपभोगासाठी जे काही केलं जातं याच्यातून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होताना आपल्याला पाहायला दिसतात. जसं की आज आपण पाहतो की ही भौतिक वस्तू लोकांना प्राप्त करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप झाल्या, तंत्रज्ञानाचा विकास झाला. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मानवाला आपल्या गरजांची पूर्ती करणं सुकर आणि सोयीचं झालं, पण अनेक समस्या निर्माण झाल्या. जसं की एक टेक्नॉलॉजी उदाहरण म्हणजे विजेचा शोध लागला आणि विजेमुळे आपल्याला अनेक जीवनातील समस्यांचा निपटारा झाला, पण ह्या विजेच्या निर्मितीमुळे अनेक समस्या निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आपण ज्या क्षेत्रामध्ये राहतो इथे अनेक पॉवर प्लांट्स आहेत आणि ह्या पॉवर प्लांट्सला लागणारा जो काही औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्या विशेष म्हणजे आपल्या भागामध्ये जास्त आहेत आणि या औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी लागणारा जो काही दगडी कोळसा आहे, तर हा कोळसा ज्या खदानींमधून येतो तिथे जर आपलं स्वरूप त्या जमिनींचं पाहिलं तर खदान निर्माण होण्यापूर्वीची जमिनीचं स्वरूप आणि नंतरची स्थिती जर आपण पाहिली तर फार भयानक पर्यावरणाचं नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे सगळ्या समस्या, पर्यावरणीय समस्या, लोकांना जीवन भौतिकतावादी म्हणजे सुकर झालं भौतिकतेच्या माध्यमातून, पण अनेक समस्या नवीन निर्माण करून गेलेला आहे. तर हेही आपण मुद्दा पाहिला होता. त्यानंतर जो मुद्दा आपण पाहणार आहोत किंवा विस्ताराने चर्चा करणार आहोत, ज्याच्यावर आपली चर्चा सुरू होती, तो म्हणजे मूल्य व प्रमाणक व्यवस्थेतील झालेला बदल. मूल्य आणि प्रमाणक कशाला म्हणतो यावर चर्चा आपण त्या दिवशी केली होती, पण पुन्हा थोडीशी चर्चा करून पुढं विश्लेषण करू व्यवस्थित की योग्य काय, अयोग्य काय, उचित काय, अनुचित काय, इष्ट काय, अनिष्ट काय, चूक काय, बरोबर काय, सत्य काय, असत्य काय, हे ठरविणारी समाजाने तयार केलेली जी मापदंड असतात, अशा मापदंडांना आपण सामाजिक मूल्य असं म्हणतो.
आणि ह्या मापदंडांच्या आधारावर जे मूल्य निर्धारित समाजामध्ये होत असतात, कारण का ह्या मूल्य मापदंडांच्या आधारावर कोणते आयोग्य आणि काय आयोग्य आणि काय चूक आहे हे ठरवलं जातं, काय बरोबर आहे हे ठरवलं जातं. आणि या मूल्यांच्या आधारावर समाजामध्ये काय निर्माण होत असतात, प्रमाणकेही निर्माण होत असतात. त्या प्रमाणकांना आपण आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे वर्तन विषयक नियम. कुठे गेल्यानंतर कशा प्रकारचं आपलं वर्तन राहिलं पाहिजे, कसं आपण वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, तर हे जे काही वर्तन विषयक नियम असतात त्या वर्तन विषयक नियमांना आपण प्रमाणके किंवा नियमने असं म्हणतो. तर मूल्य आणि प्रमाणकाच्या ह्या व्यवस्थेमध्ये बदल झाला, यांच्यामध्ये परिवर्तन घडून आलं की समाज व्यवस्थेमध्ये अनेक सामाजिक समस्या हे निर्माण होतात. कशा निर्माण होतात, जसे की उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एक मूल्य आपलं एका विशिष्ट कालखंडापूर्वी समाज व्यवस्थेमध्ये स्थित होतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मूल्यांची चर्चा आपण करतो की कुटुंबातील असणारा जो काही जिव्हाळा होता, आपुलकी होती, प्रेम होतं, संयुक्त कुटुंबाची व्यवस्था आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात होती. आणि या संयुक्त कुटुंब नावाच्या व्यवस्थेमध्ये संयुक्त कुटुंब नावाच्या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या पिढीचे लोक एकत्रित राहायचे. कुटुंबातील सदस्यांची संख्या ही अधिक होती. संयुक्त कुटुंबाची व्याख्या आपण काय करतो, डॉक्टर गिरावती कर्वे यांनी सांगितली व्याख्या संयुक्त कुटुंबाची. काय व्याख्या सांगितली होती, जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिढीचे लोक एकत्रित राहतात, एकाच चुलीवर शिजवलेले अन्न ग्रहण करतात, सामूहिकपणे धार्मिक सण आणि उत्सवांमध्ये सहभागी होतात, संपत्तीमध्ये सर्वांचा सामूहिक हिस्सा असतो, एकाच चुलीवर म्हणण्यापेक्षा आज आपण म्हणू की गॅसवर शिजवलेले अन्न ग्रहण करतात, आणि ज्या कुटुंबाचा कर्ता व्यक्ती हा कुटुंबातील वृद्ध व्यक्ती असतो, अशा असणाऱ्या लोकांच्या समूहाला आपण संयुक्त कुटुंब असं म्हणतो. अशी संयुक्त कुटुंबाची व्याख्या होती. आणि या संयुक्त कुटुंबांमध्ये काय व्हायचं की या संयुक्त कुटुंबाच्या व्यवस्थेमध्ये अनेक लोकांच्या अनेक गरजांची पूर्तता व्हायची, जिव्हाळा होता, आपुलकी होती, आत्मीयता होती. या संयुक्त कुटुंबाचं मूल्य ज्यावेळेस समाज व्यवस्थेमध्ये आपल्या स्थित होतं त्यावेळेस कुटुंबातील असणाऱ्या वृद्ध लोकांचा आदर केला जायचा, आदर सत्कार त्यांचा व्हायचा, त्यांचं पालन पोषण अतिशय चांगल्या प्रकारे व्हायचं, त्यांना सुरक्षितता वाटायची. पण संयुक्त कुटुंब विषयक मूल्यांचा ऱ्हास होऊन समाज व्यवस्थेमध्ये जे नवीन केंद्र कुटुंब पद्धतीची मूल्य समाजामध्ये स्थित झाली, त्याच्यातून अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती झाली. कोणत्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या, उदाहरण जर घ्यायचं झालं तर संयुक्त कुटुंबाचा ऱ्हास झाला आणि केंद्र कुटुंबाची मूल्य समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आली. ती म्हणजे कोणते, हम दो हमारे दो. लग्न झालं 6 महिन्यामध्ये की कुटुंबातील जो मुलगा आहे ज्याचं लग्न झालेलं आहे तो आपल्या पत्नीला घेऊन बाजूला राहायला जातो, म्हणजे आपल्याकडे त्याला आपण वेगळं होणं म्हणतो. आणि नवीन कुटुंब थाटतात, नवीन संसार थाटतात, नवीन एक कुटुंब निर्माण करतात आणि ते केंद्र कुटुंब असतात. आणि ह्या केंद्र कुटुंबाची संकल्पना म्हणजे काय, हम दो हमारे दो. केवळ पती पत्नी आणि त्यांची असणारी अपत्य यांचा मिळून बनलेला जो समूह असतो त्याला आपण केंद्र कुटुंब म्हणतो. तर ही जी केंद्र कुटुंबाची संकल्पना आहे, ही केंद्र कुटुंबाची संकल्पना आपल्या देशात अस्तित्वात आल्यामुळे संयुक्त कुटुंब विषयक असणाऱ्या मूल्यांचा ऱ्हास झाला, केंद्र कुटुंब विषयक नवीन मूल्य अस्तित्वात आली. आणि त्याच्यातून कोणत्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या, तर त्याच्यातून वृद्धांच्या समस्या निर्माण झाल्या. मला सांगा की भारतामध्ये 20 वर्षापूर्वी किंवा 30-40 वर्षापूर्वी आज जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धांची किंवा वृद्धाश्रमांची संख्या आपल्याला पाहायला मिळते, एवढे वृद्धाश्रम कधीही आपल्या देशामध्ये पाहायला पहिले मिळत नव्हती. तर ही जी वृद्धाश्रमाची व्यवस्था आहे, वृद्धाश्रमाची समस्या आहे, आपल्या देशामध्ये अलीकडील काळात का बरं निर्माण झाली, तर संयुक्त कुटुंब विषयक असणाऱ्या मूल्यांचा ऱ्हास झाला आणि केंद्र कुटुंब विषयक असणाऱ्या मूल्यांचा उदय झाला. म्हणजे मूल्यामध्ये परिवर्तन ज्यावेळेस होतं त्यावेळेस आपोआपच नियमनांमध्ये सुद्धा, प्रमाणकांमध्ये सुद्धा परिवर्तन होतं. आणि मग ही जी प्रमाणके आहे, केंद्र कुटुंबांचा उदय झाला आणि ह्या केंद्र कुटुंब विषयक मूल्यांचा उदय झाल्यामुळं प्रमाणकांमध्ये सुद्धा बदल झाला, प्रमाणकांमध्ये सुद्धा परिवर्तन झालं. आणि हे प्रमाणकांमध्ये झालेला जो बदल आहे किंवा त्यामध्ये झालेला जो परिवर्तन आहे, याच्यातून समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण झाल्या. जसं की मूल्य बदलले की प्रमाणके बदलतात, म्हणजे वर्तन विषयक नियम बदलतात. संयुक्त कुटुंबाविषयक मूल्यांचा ऱ्हास झाला, केंद्र कुटुंब विषयक मूल्यांचा उदय झाला. आणि संयुक्त कुटुंबांमध्ये वर्तन विषयक नियम काय होते की कुटुंबातील कुठलाही व्यक्ती हा कुटुंबातील असणारा जो कोणी वृद्ध पुरुष असायचा आणि तो कुटुंबाचा कर्ता असायचा, त्याचा प्रत्येक शब्द हा त्यांच्यासाठी आदेश असायचा आणि तो आदेश शिरसावंदे असायचा. त्याच्या शब्दाच्या बाहेर कोणीही जायचं नाही, म्हणजे ही मूल्य होती. आपल्या कुटुंबातील असणाऱ्या ज्येष्ठ कर्त्या पुरुषाच्या विरोधात आपण काही बोललं नाही पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, त्याचा मान सन्मान केला पाहिजे, ही प्रमाणके होती. आणि त्या आधारावर वर्तनविषयक नियम तयार झालेले होते. जसं की तुम्हाला माहित असेल, संयुक्त कुटुंबांमध्ये फार आदबीनं कुटुंबातील इतर व्यक्ती ह्या कर्त्या पुरुषाच्या समोर राहायचे. पण मूल्य बदलली, संयुक्त कुटुंबाचा ऱ्हास झाला आणि केंद्र कुटुंब अस्तित्वात आला. आणि त्या केंद्र कुटुंब अस्तित्वात आल्यानंतर आज आपण पाहतो की वर्तनविषयक नियम सुद्धा बदलले. आणि या वर्तनविषयक नियमांचा जर आपण उदाहरण घेतलं तर केंद्र कुटुंबामध्ये
सासू सासऱ्यांचा मान राखणं, त्यांचा आदर सत्कार करणं, त्यांचा विषयी आपल्या मनामध्ये आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवणं, ह्या भावनांना किंवा ह्या विचारांना कुठेतरी तिलांजली दिल्या जात आहे. वर्तनविषयक नियम बदललेले आहेत आणि याच्यातून काय घडत आहे, तर वृद्धाश्रमांची निर्मिती होत आहे. कुटुंबामध्ये सासू आणि सासऱ्यांचा त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतो. सुना जर चांगल्या नाही झाल्या तर त्यांच्यामध्ये संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यातून कौटुंबिक विघटन होऊन कुटुंब विघटनाच्या समस्या निर्माण होतात. तर ह्या ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्या समस्या मूल्यविषयक परिवर्तन झाल्यामुळं आणि प्रमाणकांमध्ये परिवर्तन झाल्यामुळं. दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येते की विवाहविषयक मूल्यांमध्ये परिवर्तन झालं आणि त्याच्यातून नवीन प्रमाणकांमध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यातून सामाजिक समस्या निर्माण झाल्या. एक विवाहविषयक मूल्य होती, पहिल्या विवाहाकडे पाहण्याचा भाग. आजही हिंदूंमध्ये विवाहाला संस्कार मानलं जातं. एखाद्या व्यक्तीचा एकच वेळेस म्हणजे पुरुषांनी आपल्या आयुष्यामध्ये केवळ एकदा विवाह करावा, एक विवाहाची पद्धती हिंदूंमध्ये श्रेष्ठ मानली जाते. पण आज आपण पाहतो की विवाहाच्या पद्धतीमध्ये बदल झाला. कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टम मॅरेज पद्धती ही आपल्या समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात आली आणि ही मूल्य समाजामध्ये, या पद्धतीची मूल्य समाजामध्ये रुजवल्या जात आहे. आता कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टम मॅरेज किंवा लिव्ह इन रिलेशनशिपची संकल्पना तुम्ही पाहिली असेल की लग्न न करता लग्नाच्या पती पत्नी सारखं एकत्र राहून आपण जीवन जगणे, याला लिव्ह इन रिलेशनशिप असं आपण म्हणतो. किंवा कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टम मॅरेज आहे की जे करारात्मक पद्धतीने विवाह केल्या जात आहे. मग अशी मूल्य समाजामध्ये स्थित झाल्यानंतर वर्तनविषयक नियम बदलत आहेत आणि ह्या मूल्यांमुळे किंवा अशा विवाहविषयक मूल्यांमुळे कोणत्या सामाजिक समस्या निर्माण होत आहेत की कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टम मॅरेज केलेले जे दाम्पत्य असतील हे कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर एकमेकांपासून ज्यावेळेस ते दूर जातात आणि जेव्हा ते एकत्रित होते त्या काळात यांच्या पोटी जन्माला आलेली जी अपत्य असतात त्यांच्या पालन पोषणाचा प्रश्न हा गंभीर म्हणून समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आईने दुसरा पती केला आणि वडिलांनी दुसरी पत्नी केली आणि हे दोघांच्या संसारामध्ये किंवा त्या त्रयस्थ असणाऱ्या व्यक्तींसोबत सुखी संसार करत जरी राहिले तरी यांच्या पहिल्या कालखंडामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस्ड सिस्टम असताना, मॅरेज झालेलं असताना, पहिल्या त्यांच्या करारात्मक पद्धतीच्या विवाहाच्या कालखंडात जी अपत्य जन्माला आलेली होती त्या अपत्यांच्या पालन पोषणाचा प्रश्न हा गंभीर बनत चाललेला आहे आणि त्याच्यातून ह्या बालकांवर योग्य सामाजिकरणाच्या अभावी ही बालकं अनैतिक मार्गाला लागताना विचलनात्मक वर्तन करताना आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळत आहे. म्हणजे काय, ज्या ज्या घटकांमध्ये मूल्यात्मक बदल झाले त्या घटकांचे परिणाम म्हणून प्रमाणकांमध्ये बदल झाला आणि त्याच्यातून अनेक नवीन सामाजिक समस्यांची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते किंवा समाजामध्ये असं होत असते. म्हणून मूल्यात्मक परिवर्तन आणि त्या प्रमाणकांमध्ये झालेला बदल हा समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्यांची निर्मिती करताना आपल्याला दिसतो. कारण का तर मूल्य बदलली, प्रमाणके बदलतात, प्रमाणके बदलले की भूमिका बदलतात, भूमिका आणि दर्जांमध्ये फरक होतो आणि त्याच्यातून अनेक सामाजिक समस्यांची सामाजिक समस्यांची निर्मिती ही समाजामध्ये होत असते. म्हणून ते सुद्धा एक सामाजिक समस्यांच्या निर्मितीचं कारण आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे पुढचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे सामाजिक विघटन. आपल्याला माहित आहे की सामाजिक विघटन हे सुद्धा आपल्या देशामध्ये सामाजिक समस्यांच्या निर्मितीचं कारण ठरलेलं आहे किंवा कोणत्याही देशामध्ये किंवा कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये जेव्हा जेव्हा समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक विघटन घडून येतं तेव्हा तेव्हा समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक समस्यांची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. आता सामाजिक विघटन कशाला म्हणायचं, जेव्हा समाजातील सामाजिक जे नियम असतात किंवा प्रमाणके असतात ह्या सामाजिक प्रमाणकांचं जे काही नियंत्रण असतं, सामाजिक प्रमाणकांचा प्रभाव जो समाजातील व्यक्तींवरचा असतो तो कमी व्हायला लागला की समाजामध्ये सामाजिक विघटनाची मुहूर्तमेढ ही रोवल्या जाते. सामाजिक नियंत्रणाचा प्रभाव कमी व्हायला लागला की समाजामध्ये सामाजिक विघटनाची समस्या ही सामाजिक विघटनाच्या समस्येची मुहूर्तमेढ ही व्हायला लागत असते. विघटनाची ही जी एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, जेव्हा जेव्हा समाजामध्ये सामाजिक विघटनाची ही प्रक्रिया एका विशिष्ट कालखंडापासून विशिष्ट संस्थेमध्ये आणि व्यवस्थेमध्ये निरंतर सुरू राहते तेव्हा समाजामध्ये सामाजिक विघटनाचं हे स्वरूप विशिष्ट कालखंडापर्यंत समाज व्यवस्थेमध्ये स्थिर राहिल्यानंतर सामाजिक समस्येमध्ये रूपांतरित होतं आणि मग ते सामाजिक विघटन सामाजिक समस्या म्हणून समाजाच्या समोर येत असतो. आता याचं काही उदाहरण जर घ्यायचं झालं तर एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ, कौटुंबिक विघटन. जेव्हा जेव्हा कुटुंबाचं विघटन व्हायला लागतं, कुटुंबाचं विघटन होणं म्हणजे काय होणं, साधारणपणे आपण पाहतो की कुटुंबाचं विघटन होणं म्हणजे काय होणं, तर कुटुंबातील लोकांकडून कुटुंबाच्या व्यवस्थेला संतुलित ठेवण्यासाठी किंवा ती व्यवस्था कायम टिकवून ठेवण्यासाठी जशा प्रकारचं वर्तन करणं योग्य आहे त्या प्रकारचं वर्तन न होता ती व्यवस्था असंतुलित व्हावी, डळमळीत व्हावी, विघटित व्हावी, अशा प्रकारचं वर्तन ज्यावेळेस कुटुंबातील असणाऱ्या सदस्यांकडून व्हायला लागतं
त्यावेळेस त्या कुटुंबाचं विघटन झालं किंवा कुटुंब व्यवस्थेचं विघटन झालं असं आपण समाजात म्हणतो. आणि एकदा काय काय या कुटुंब व्यवस्थेचं विघटन व्हायला सुरुवात झाली की अनेक कौटुंबिक समस्या समाजामध्ये निर्माण होतात. उदाहरणासह आपण याचं एक विश्लेषण घेऊ किंवा स्पष्टीकरण करू. जसे की उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्याला पाहता येतं किंवा म्हणता येतं की आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्थेचं स्थान हे अनन्य साधारण स्वरूपाचं आहे. एवढी समृद्ध असणारी कुटुंब व्यवस्था जगाच्या पाठीवर कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. तर भारतातील असणाऱ्या कुटुंब व्यवस्थेमध्ये आपण पाहतो की कुटुंब संस्थेची काय उद्देश आहे? प्रोजोत्पादन करणं हा एक तर उद्देश आहेच, विवाह संस्थेचा सुद्धा तो उद्देश आहे. पण प्रोजोत्पादित झालेले जे लहान मुलं असतात किंवा बालकं असतात यांच्या पालन पोषणाची समस्या किंवा पालन पोषणाची जबाबदारी ही कुटुंब व्यवस्था सक्षमपणे पार पाडत असते. त्याचबरोबर लहान कुटुंबातील असणारे जे सदस्य असतील किंवा इतर जे सदस्य असतील त्यांच्यावर संस्कार करण्याची जबाबदारी कुटुंबाची असते. योग्यरित्या सामाजिकरण करण्याची जबाबदारी कुटुंबाची असते. आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या यथोचितपणे जर कुटुंब व्यवस्थेने पार पाडल्या तर कुटुंब व्यवस्थेमध्ये कुटुंब व्यवस्थेचं विघटन होत नाही. पण जेव्हा कुटुंब व्यवस्था आपल्या दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यामध्ये कुठेतरी मागे पडू लागते आणि जेव्हा कुटुंबातील असणाऱ्या नियंत्रण व्यवस्था ही शिथिल व्हायला लागते त्यावेळेस कुटुंबाच्या विघटनाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एकदा का कुटुंबाचं विघटन झालं, जसं की लहान मुलांचं सामाजिकरण करणे ही कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि हे सामाजिकरण करत असताना कुटुंब व्यवस्थेतील असणारे घटक योग्यपणे जर त्या कुटुंबातील असणाऱ्या लहान बालकांचं सामाजिकरण करत नसतील, त्यांच्यावर योग्य प्रकारचे संस्कार करत नसतील, तर अशा वेळेस ती लहान बालकं काय बनतात किंवा ते काय करायला लागतात तर विचलनात्मक वर्तन करायला लागतात. आणि एकदा का ते विचलनात्मक वर्तन करायला लागले आणि तशा प्रकारचं वारंवार त्यांच्याकडून जर विचलनात्मक वर्तन व्हायला लागलं तर पुढे चालून ती गुन्हेगारी स्वरूपाची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होऊन गुन्हेगार बनायला लागतात. आणि हे मग गुन्हेगार सुरुवातीला बालगुन्हेगार असतात, मग कालांतराने ते सराईत गुन्हेगार बनतात, अट्टल गुन्हेगार बनतात आणि याच्यातून त्या कुटुंबाच्या विघटनाची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक सिनेमा तुम्ही पाहिले असतील की ज्या कुटुंबाच्या विघटनाची सुरुवातच मुळात अयोग्य सामाजिकरणामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते. एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शूटआउट ऍट लोखंडवाला किंवा शूटआउट वडाळा नावाचा एक सिनेमा असेल, तुम्ही पाहिला असेल. त्याच्यात जॉन अब्राहम वगैरे त्याची आई म्हणून अमृता सिंग आहे. आणि ज्यावेळेस त्या मुलांच्या सामाजिकरणाच्या बद्दल पोलीसवाले वगैरे त्यांना विचारतात, तिच्या चर्चा होते, संवाद होते, त्यावेळेस ती सांगते की कोणत्या समस्यांमुळे आमच्या कुटुंबातील मुलांचं विघटन घडून आलं. म्हणजे अयोग्य सामाजिकरण यांच्यावर का बरं करावं लागलं? तर कुठल्याही व्यवस्थेमध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये अयोग्य सामाजिकरण करण्यामध्ये कुटुंबाची जेवढी भूमिका महत्वाची असते तेवढेच ते कुटुंब ज्या समाज व्यवस्थेमध्ये अस्तित्वात असते, ज्या परिसरामध्ये अस्तित्वात असते, ज्या वातावरणामध्ये त्या कुटुंबाचं संचलन होत असते, त्याचाही परिणाम, त्याही सामाजिकरणाचा परिणाम कुटुंबातील सदस्यांवर होताना आपल्याला दिसतो. म्हणून आपण पाहतो की असं म्हटलं जातं की, हे आरोप नाही किंवा आपण असं म्हणणं उचितही ठरणार नाही, पण म्हटलं जातं की ज्या ज्या ठिकाणी स्लम एरिया असतो, झोपडपट्टी असते, त्या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण आपल्याला जास्त पाहायला मिळतं. का बरं असं होतं? कारण का तर तिथं योग्य सामाजिकरणाचा अभाव अनेकदा आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ तिथे चांगले लोक नसतात असा नाही, पण मोस्ट ऑफ द रिसर्चर्समध्ये किंवा रिसर्चर्सनी हे सांगितलेलं आहे की बाबा जिथे जिथे स्लम एरिया असतो त्या ठिकाणी ही समस्या आपल्याला पाहायला मिळते किंवा जाणवते. त्याचं कारण काय आहे? तर तेथील असणाऱ्या कुटुंबामध्ये, तेथील असणाऱ्या वातावरणामध्ये अयोग्य सामाजिकरणाचा परिणाम हा अधिक असतो. अयोग्य सामाजिकरणाला अधिक तिथं लोक प्राधान्य देतात किंवा ते त्याच्याकडे वळते होतात आणि याच्यातून वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्यांची निर्मिती होते. म्हणजे एक कुटुंब विघटित झालं तर ती विघटित झालेली कुटुंब अनेक कुटुंबांना विघटित करण्यासाठी किंवा अनेक कुटुंब अशा प्रकारच्या जर समाजामध्ये विघटित होत गेली तर अनेक कौटुंबिक समस्या निर्माण होतात. कुटुंब विघटन झाल्यानंतर कुटुंबांच्या कौटुंबिक विघटनामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होतात? स्त्रियांचे प्रश्न निर्माण होतात, बालकांच्या समस्या निर्माण होतात, वृद्ध मातापित्यांच्या समस्या निर्माण होतात. त्यानंतर त्या कुटुंबाचे परिणाम म्हणून समाजामध्ये असे चुकीचं वर्तन ही लोक करायला लागले तर गुन्हेगारीची समस्या निर्माण होते. म्हणून कोणत्याही व्यवस्थेचं विघटन हे समाजामध्ये सामाजिक समस्यांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरत असते. म्हणून कौटुंबिक विघटन किंवा सामाजिक विघटन हे समाजातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक सामाजिक समस्यांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरत असते. म्हणून कोणत्याही प्रकारचं सामाजिक विघटन, कोणत्याही व्यवस्थेतलं सामाजिक विघटन, कोणत्याही संस्थेचं सामाजिक विघटन हे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्यांची निर्मिती करत असते. म्हणून ते सुद्धा एक महत्वाचं कारण आहे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे सामाजिक समस्येच्या कारणाचा, ते म्हणजे सामाजिक परिवर्तन. सामाजिक परिवर्तनाची व्याख्या आपण काय करतो? अकबर निमकॉफ सारखा विचारवंत म्हणतो की समाज संरचनेतील झालेला बदल म्हणजे सामाजिक परिवर्तन. त्याच्याही पुढे जाऊन आपण असं म्हणतो की सामाजिक संरचनेमध्ये झालेला बदल व त्या संरचनेच्या घटकांच्या कार्यामध्ये झालेला जो बदल असतो त्यास आपण सामाजिक परिवर्तन असं म्हणतो.
कुठल्याही समाजाची एक विशिष्ट प्रकारची संरचना असते. संरचनेची व्याख्या वगैरे आपण पाहिली आहे, फर्स्ट इयरला शिकलो संरचना कशाला म्हणतात. कुठल्याही घटकाची सुव्यवस्थित सुस्थिररित्या करण्यात आलेली जी मांडणी असते ती त्या घटकाची संरचना होय असं आपण म्हणतो. प्रत्येक घटकांची अशी सुव्यवस्थित सुस्थिररित्या करण्यात आलेली मांडणी असते आणि त्याच्यातूनच संरचित वस्तू निर्माण होत असते. त्याचप्रमाणे समाज सुद्धा एक घटना आहे, वस्तू आहे असं समजून चलो आपण, घटक आहे असं आपण समजून चलो, आणि ह्या समाजाची सुद्धा एक विशिष्ट स्वरूपाची संरचना असते. या संरचनेचे सुद्धा एक विशिष्ट घटक आहे ज्याच्यातून समाज संरचना अस्तित्वात आहे. आपल्याला माहिती आहे सामाजिक संरचनेचे मूलभूत घटक आपण शिकलो. मूल्य आहे, प्रमाणके आहे, दर्जा आहे, भूमिका आहे, गट आहे किंवा समूह आहे. हे सामाजिक संरचनेचे काय आहे? मूलभूत घटक आहे. या घटकांच्या कार्यांमध्ये बदल झाला कारण का या प्रत्येक घटकांना कार्य दिलेली आहेत किंवा कार्य त्यांच्याकडे सोपवलेली आहे. ज्याप्रमाणे आपल्या शरीराची संरचना आहे, हार्वर्ड स्पेन्सरचं उदाहरण आपण नेहमी देतो की आपल्या शरीराची एक संरचना आहे आणि ह्या शरीर संरचनेचे हे सगळे घटक आहेत. कान आहे, नाक आहे, डोळे आहेत ना, हात आहे, पाय आहे, तोंड आहे, जीभ आहे किंवा इतर जे काही घटक आहेत, हार्ट्स आहेत, वेगवेगळे घटक आहेत. इंटरनेट आपल्या भाषेमध्ये सांगायचं म्हणजे आपल्या बॉडीचे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर. हे सगळे जे व्यवस्थित आहे डोकं आहे, हे सगळे घटक त्यांना दिलेलं काम योग्यपणे पार पाडतात म्हणून शरीराची संरचना व्यवस्थित संचलित होते. या घटकांनी यांना दिलेलं काम जर योग्यपणे पार नाही पाडलं तर शरीर संरचनेत बिघाड होतात. ज्याप्रमाणे जर आपल्याला स्टमकचं काम आहे, पोटाचं काम आहे, अन्न पचवण्याचं वगैरे काम आहे आणि ती स्टमकची असणारी जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो, त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स जनरेट झाले तर आपल्याला डायजेशनचे प्रॉब्लेम जनरेट होतात. हृदयाचं काम आहे ठोके व्यवस्थित करणं, ब्लड सर्क्युलेट करणं आणि त्यांचं पंपिंग वगैरे करणं. ते जर करणं बंद झालं तर रामनाम सत्य होतं. मेंदूचं काम आहे संपूर्ण शरीरावर कंट्रोल करणं आणि मेंदू जर आपला विस्कळीत झाला किंवा न्यूरोचे काही प्रॉब्लेम्स आपल्याला जनरेट झाले आणि मेंदू जर आपला काम नाही करायला लागला तर आपण कोमात जातो. सांगायचं तात्पर्य की ज्या ज्या घटकांना जे काम दिलेलं आहे ते काम त्यांच्याकडून जर योग्यपणे पार पाडलं तर संरचना स्थित राहते किंवा व्यवस्थित राहते. हीच बाब शरीराच्या संरचनेसारखी समाजाची आहे. या समाज संरचनेचे असणारे जे काही घटक आहेत या घटकांकडून त्यांना दिलेलं जे काम आहे ते योग्यपणे पार नाही पाडलं गेलं की समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन घडून येतं, बदल घडून येतो, समाजाच्या संरचनेत बदल होतो. आता अनेकदा समाज व्यवस्थेमध्ये झालेले जे बदल असतात हे समाजाच्या साठी सकारात्मक असतात आणि समाज व्यवस्थेच्या विकासासाठीही चांगले असतात. सामाजिक परिवर्तन हे समाज विकासासाठी लाभदायकही असतं आणि सामाजिक परिवर्तन हे समाज विकासासाठी घातकही असतं. आता अशी दोन्ही उदाहरणं आपण पाहू की जी सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून सामाजिक समस्या निर्माण होतात हे पाहण्यासाठी आपल्याला सामाजिक परिवर्तन हे समाजासाठी कसं घातक असतं हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा जेव्हा समाजामध्ये सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडून येतं त्यावेळेस समाजाच्या विकासाला चालना मिळते आणि त्याच्यातून समाजाची प्रगती घडून येते. म्हणून आपण सामाजिक परिवर्तनाची संकल्पना शिकत असताना फर्स्ट इयरला शिकलो की सामाजिक परिवर्तनाचे प्रकार कोणकोणते आहेत. क्रांती आहे, उत्क्रांती आहे, प्रगती आहे, विकास आहे, हे सामाजिक परिवर्तनाचे घटक आहेत. हे आपण शिकलो फर्स्ट इयरला. तर सामाजिक परिवर्तनामध्ये सकारात्मक परिवर्तन झाल्याने समाजाचा विकास होतो. जसं की भारतामध्ये एका विशिष्ट कालखंडापूर्वी स्त्री शिक्षणाचा विरोध व्हायचा आणि स्त्रियांना शिक्षणाची परवानगी नव्हती. पण सावित्री ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यांमुळे 3 जानेवारीला आपण समग्र महाराष्ट्रभर आणि देशभर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन साजरा करतो. कशासाठी बरं करतो? कल्पना करा की एवढ्या मोठ्या संख्येने आज त्या दाम्पत्यांनी लोकांच्या शिव्या शाप खाऊन तुमच्यासाठी जर हे श्रम केले नसते तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज क्लासला तुम्ही उपस्थित राहू शकले नसते. त्यांचे उपकार आहेत की या देशातील महिलांना स्त्री शिक्षणाची दारं खुलं करण्याचं काम त्यांनी केलं. तर असे हे जे परिवर्तन आहे की ज्या कालखंडामध्ये स्त्रियांनी शिकणं हे पाप मानलं जायचं, दुरापास्त व्हायचं, त्या बदलामध्ये किंवा त्या व्यवस्थेमध्ये परिवर्तन जे घडून आणलं ते परिवर्तन सकारात्मक होतं, सामाजिक व्यवस्थेसाठी आवश्यक होतं, समाजाच्या विकासासाठी आवश्यक होतं. 1829 मध्ये सतीप्रथा बंदीचा कायदा अस्तित्वात यावा यासाठी लढा देऊन ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये राजाराम मोहन राय यांनी सतीप्रथा बंदीचा कायदा अस्तित्वात आणून या देशातील बहुतांश महिलांना सती जाण्यापासून वाचवलं आणि ही सतीप्रथा बंद झाली. हे झालेलं परिवर्तन किंवा अशा व्यवस्थेमध्ये झालेलं परिवर्तन हे सकारात्मक होतं. पण ज्या वेळेस समाज व्यवस्थेमध्ये स्थित असणारी जी समाजाने स्वीकारलेली मूल्य व्यवस्था आहे किंवा इतर जी व्यवस्था आहे, संरचना आहे, ही जी संरचना आहे ह्या संरचनेच्या घटकांना दिलेलं जे काम आहे त्यांच्याकडून जे काम अपेक्षित आहे ते काम न होता नकारात्मक काम व्हायला लागलं की समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक परिवर्तन घडून येते. जसं की आपल्याला माहित आहे, इथं उदाहरण देत असताना आपण पुढे सुद्धा पाहणार आहोत एक मुद्दा तो की समाजामध्ये प्रत्येक समाजाची एक विशिष्ट स्वरूपाची संस्कृती असते आणि संस्कृतीचे 2 प्रकार आपण पाहिले. मोनाली लडके आवाज बंद कर तुझा, माईक बंद.
मोबाईल हा, ज्या वेळेस समाज व्यवस्थेमध्ये आपण पाहिलेलं आहे की आपल्या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये किंवा कुठल्याही समाजाची एक विशिष्ट संस्कृती असते आणि ही जी संस्कृती असते, संस्कृतीचे दोन प्रकार आपण अभ्यासलो फर्स्ट इयरला. एक असते भौतिक संस्कृती आणि दुसरी असते ते अभौतिक संस्कृती. ज्यावेळेस समाज व्यवस्थेतील ह्या भौतिक संस्कृतीमध्ये परिवर्तन व्हायला लागतो, ज्या गतीने भौतिक संस्कृतीमध्ये परिवर्तन होतं त्या गतीने समाजाच्या अभौतिक संस्कृतीमध्ये परिवर्तन घडून येत नाही. भौतिक आणि अभौतिक म्हणजे काय हे आपण शिकलो. ज्याला पाहू शकतो, स्पर्श करू शकतो, म्हणजे एका वाक्यात सांगायचं म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, या पंच ज्ञानेंद्रियांनी ज्या ज्या घटकांची आपण अनुभूती घेऊ शकतो आणि प्रगट करू शकतो, स्पष्ट करू शकतो, अशा घटकांना आपण भौतिक घटक म्हणतो. उदाहरणार्थ मोबाईल आहे, पेन आहे, लॅपटॉप आहे, खुर्ची आहे, टेबल आहे ना. हे सगळं काय आहे? भौतिक वस्तू आहेत किंवा भौतिक संस्कृतीचे घटक आहेत. जे जे मानव निर्मित आहे त्या सगळ्यांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो, मग ते भौतिक आणि अभौतिक का असेना. तर भौतिक वस्तूंची निर्मिती जी मानवांनी केलेली आहे त्या सगळ्यांचा समावेश संस्कृतीमध्ये होतो. जे जे भौतिक आहे ते संस्कृती नाहीये, भौतिक संस्कृती नाहीये. जे जे मानवनिर्मित भौतिक आहे ते भौतिक, मानवनिर्मित भौतिक संस्कृती आहे. उदाहरणार्थ पहाड किंवा जंगल किंवा नदी ही मानवाच्या भौतिक संस्कृतीचे प्रतीक नाही आहेत. पण त्या जंगलामधून निघालेला जे काही रस्ता आहे, जो तयार केलेला रस्ता आहे, तो रस्ता म्हणजे मानवाच्या भौतिक संस्कृतीचं प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. मानवनिर्मित असणाऱ्या भौतिक साधनं जी आहेत, वस्तू जी आहेत, त्यांचा समावेश संस्कृतीमध्ये, भौतिक संस्कृतीमध्ये होतो. दुसरा मुद्दा आहे अभौतिक संस्कृती, की ज्याला आपण आपल्या पाहू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, पण ज्यांची अनुभूती मात्र आपण करू शकतो, असे असणारे अभौतिक जे घटक आहेत त्यांना आपण म्हणतो अभौतिक संस्कृती. रूढी आहे, प्रथा आहे, परंपरा आहे, यांचं पालन आपण करतो. यांच्या पालनामुळे मूल्य आहे, प्रमाणके आहे, त्यानंतर लोकरीती आहे, लोकनीती आहे, हे सगळं मानवाच्या अभौतिक संस्कृतीचे प्रतीक आहे. हे अभौतिक संस्कृतीचे घटक आहेत आणि यांच्या माध्यमातून मानवी समाजाची अभौतिक संस्कृती स्थित असताना आपल्याला पाहायला मिळते. तर ह्या भौतिक आणि अभौतिक संस्कृतीचा जर विचार केला तर जेव्हा भौतिक संस्कृती ही परिवर्तनाच्या दिशेने अधिक तीव्र गतीने तिच्यात बदल होतो, तेवढ्या तीव्र गतीने अभौतिक संस्कृतीमध्ये होत नाही. तसं उदाहरण सांगायचं झालं आपल्याला, की जो मोबाईल आज आपण यूज करत आहोत, 6 महिन्यामध्ये नवीन डेव्हलप झालेला जो काही उत्पादित केलेला एखाद्या कंपनीचा मोबाईल असेल, तर दुसऱ्या 6 महिन्यानंतर तीच कंपनी त्याच्यापेक्षा अधिक ऍडव्हान्स एक मोबाईल विकसित करते आणि त्याच्यातून जो पहिला मोबाईल आहे तो आपल्याला वाटायला लागतो की हा निकामी आहे. जसं तुम्ही सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं असेल, ज्या काही IT कंपन्या आहेत, या IT कंपन्यांमध्ये एक जे सॉफ्टवेअर जर डेव्हलप झालं तर ते सॉफ्टवेअर सदोदित कालखंडासाठी अस्तित्वात असते असं नाही. तर त्या सॉफ्टवेअरमध्ये 4-4 महिन्याला, 6-6 महिन्याला, वर्षभरात, 2 वर्षात चेंजेस येतात, बदल होतात आणि मग पहिलं सॉफ्टवेअर हे कालबाह्य होतं आणि नवीन आलेलं सॉफ्टवेअर हे लोकांना उपयोगी वाटायला लागतं. ही बाब भौतिक संस्कृतीमध्ये सिद्ध होती किंवा भौतिक बाबतीमध्ये मान्य आहे. पण अशा गती, ही जी काही परिवर्तनाची तीव्र गती भौतिक संस्कृतीची आहे, तशा प्रकारची तीव्र गती परिवर्तनाची ही आपल्याला अभौतिक संस्कृतीची पाहायला मिळत नाही. जसं की आपण पाहतो आज हे भौतिकदृष्ट्या परिवर्तन खूप मोठ्या स्वरूपात आपल्याकडे झालेलं आहे, पण अभौतिक संस्कृतीत बदल आपल्या झालेला नाहीये. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अनेक नवनवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून विकसित झालेल्या भौतिक वस्तू आपण वापरतो, पण अनेकदा ह्या भौतिक वस्तू आपल्या घरी आल्यानंतर आपली एक प्रथा आहे, परंपरा आहे, की त्या भौतिक वस्तूंची पूजा अर्चा केल्याशिवाय आपण त्या वस्तूंना वापरायला सुरुवात करत नाही. म्हणजे ह्या भौतिक वस्तूंची झालेली निर्मिती ही मानवाच्या भौतिक संस्कृतीचं प्रतीक आहे, म्हणजे परिवर्तनाचं प्रतीक आहे. पण त्या तुलनेमध्ये आपण आपली अभौतिक संस्कृती सोडलेली नाही. जसं की आपण पाहतो की आज महिलांची वेशभूषा बदललेली आहे, भौतिकतेच्या बाबतीमध्ये महिलांची वेशभूषा बदललेली आपल्याला पाहायला मिळते. पण महिलांची वेशभूषा जरी बदललेली असेल तर अभौतिक संस्कृतीचं प्रतीक म्हणून कपाळावर लावण्यात येणारी टिकली किंवा कुंकू असेल आणि सौभाग्याचं लेणं म्हणून गळ्यामध्ये असणारं मंगळसूत्र जे असेल, हे बहुतांशी स्त्रिया आजही काढून फेकून दिलेली किंवा त्याला नकारताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. म्हणजे अभौतिक संस्कृतीचे ती प्रतीक आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेस भौतिक संस्कृती ही तीव्र गतीने बदलते, त्या गतीने ज्या वेळेस अभौतिक संस्कृतीमध्ये बदल होत नसतो आणि ह्या दोन्ही संस्कृतीच्या बदलातील असणारा जो अंतर असतो त्याला समाजशास्त्रामध्ये सांस्कृतिक पाश्चात्य असं म्हणतात, कल्चरल लॅग म्हणतात. आणि या सांस्कृतिक पाश्चात्यामुळे सुद्धा किंवा ह्या बदलाच्या गतीमुळे सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये अनेक सामाजिक समस्या निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतात. तसं की एखादी नवीन सुनबाई घरी आलेली आहे आणि ती खूप मॉडर्न विचारांची आहे, भौतिकदृष्ट्या खूप ती प्रगल्भ विचारांची आहे आणि वेगवेगळ्या भौतिक वस्तूंचा ती अवलंब आपल्या जीवनात करत आहे.
आणि अशी असणारी सुनबाई जर घरी आली आणि पारंपरिक विचारांची सासूबाई असेल आणि भौतिक आणि अभौतिक विचारांचा प्रभाव ज्या दोघांवर भौतिक विचारांचा प्रभाव किंवा भौतिक संस्कृतीचा प्रभाव असणारी सुनबाई अभौतिक संस्कृतीचा प्रभाव असणारी सासूबाई असेल तर या दोन घटकांमध्ये फार परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते किंवा ह्या दोघांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला परिवर्तन पाहायला मिळतं आणि या दोघांच्या विचारांच्या परिवर्तनामुळे किंवा दोघांच्या विचारातील असणाऱ्या फरकामुळे अनेक समस्या निर्माण होताना आपल्याला कुटुंबामध्ये सुद्धा पाहायला मिळतात. हीच बाब समाज व्यवस्थेच्या संदर्भातही लागू होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून भौतिक आणि अभौतिक घटकांमधील जे परिवर्तन आहे किंवा एकूणच समाजाच्या सामाजिक व्यवस्थेमध्ये झालेलं जे परिवर्तन आहे ते अनेक सामाजिक समस्यांची निर्मिती करताना आपल्याला पाहायला मिळतं. छोटंसं उदाहरण दुसरं एक सुद्धा पाहत आहे की सामाजिक परिवर्तनामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण होतात. कल्पना करा की औद्योगिकरण हे भारतातील सामाजिक परिवर्तन आहे. 1918 नंतर भारतामध्ये औद्योगिकरणाला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. औद्योगिकरणापूर्वी भारतातील असणारं वातावरण, येथील असणारं पर्यावरणीय व्यवस्था, येथील असणारी जी काही परिसंस्था ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतो ही समृद्ध होते. पण औद्योगिकरणाच्या आगमनामुळे या समाज व्यवस्थेत आमूलाग्र स्वरूपाचे बदल झाले, सामाजिक परिवर्तन घडून आलं आणि अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या. आज आपण पाहतो की आपलं जीवन सुकर झालेलं आहे. सामाजिक परिवर्तनामुळे आपल्याला अनेक गरजांची पूर्तता व्यवस्थित आणि सहज होत आहे. पण याचे दीर्घकाळाचे परिणाम जर आपण पाहिले तर त्याच्यातून अनेक सामाजिक समस्या निर्माण होताना आपल्याला दिसते. नागरीकरणामुळे शहरांमध्ये आपल्याला अनेक गरजांची आपल्या पूर्तता होत आहे. पण वाढत्या नागरीकरणाने, वाढत्या लोकसंख्येने समाजामध्ये काय होत आहे? जमिनीची धूप होत आहे, पर्यावरण नष्ट होत आहे आणि याचा परिणाम म्हणून मानवाचं जीवन जगणं हे दुस्साह्य व्हायला लागलेलं आहे आणि याच्यातून मानवाच्या जगण्याचे प्रश्न निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे घडून आलेलं सामाजिक परिवर्तन हे सदोदित कालखंडासाठी यथोचितच असतं असं नाही, तर अनेकदा घडून आलेलं सामाजिक परिवर्तन हे समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक समस्या निर्माण करणारं असतं. म्हणून सामाजिक परिवर्तन हे सुद्धा सामाजिक समस्यांच्या निर्मितीचं कारणीभूत घटक आहे असं आपण सांगतो. एक मुद्दा आहे, 2 मिनिटाचा वेळ झाला त्याच्यात घेऊ आणि आपण नंतर थांबू. पुढचा महत्वाचा मुद्दा आहे कमकुवत सामाजिक नियंत्रण. हे सुद्धा सामाजिक समस्येच्या निर्मितीचं कारण आहे. कमकुवत सामाजिक नियंत्रण. मॅकॅव्हरी पेस सारखा विचारवंत म्हणतो सामाजिक नियंत्रणाची व्याख्या काय करतो? समाज व्यवस्थेमध्ये ऐक्य टिकवून ठेवणारी आणि समाजाची व्यवस्था ही कायम टिकवून ठेवणारी जी सामाजिक व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला आपण सामाजिक नियंत्रण असं म्हणतो. समाज व्यवस्थेमध्ये ऐक्य निर्माण करणारी आणि ती व्यवस्था टिकवून ठेवणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला आपण सामाजिक नियंत्रण म्हणतो. अशा प्रकारची व्याख्या मॅकॅव्हरी पेज यांनी केली. व्यक्तीच्या अनैतिक वर्तनावर मर्यादा आणणारी जी समाज व्यवस्थेने तयार केलेली यंत्रणा असते त्या यंत्रणेला आपण सामाजिक नियंत्रण म्हणतो. प्रत्येक समाज व्यवस्थेमध्ये सामाजिक नियंत्रण हे 2 प्रकारचं असतं, औपचारिक आणि अनौपचारिक. औपचारिक सामाजिक नियंत्रण कशाच्या माध्यमातून, कोणत्या साधनांच्या माध्यमातून ठेवलं जातं? कायदा आहे, राज्यघटना आहे, नियम आहे ना. हे जे काही लिखित स्वरूपाचे शासकीय नियम आहेत किंवा वैधानिक नियम आहेत यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आहे, न्यायालय आहे, हे औपचारिक नियंत्रणाची साधन आहे. अनौपचारिक नियंत्रण काय आहे? तर अनौपचारिक नियंत्रण हे लोकरीती आहे, लोकनीती आहे, प्रथा आहे, परंपरा आहे, धर्म आहे. तर हे अनौपचारिक नियंत्रण आहे. कुटुंब आहे, हे अनौपचारिक नियंत्रणाची साधन आहे. औपचारिक आणि अनौपचारिक नियंत्रणाच्या साधनांच्या माध्यमातून व्यक्तीवर नियंत्रण ठेवलं जातं. पण ह्या दोन्ही यंत्रणा ज्यावेळेस कमकुवत व्हायला लागतात त्यावेळेस समाजामध्ये सामाजिक समस्यांची निर्मिती ही होत असते. आणि ही यंत्रणा कमकुवत झाली, जसं की आपण पाहतो पोलीस प्रशासन कमकुवत झालं म्हणून चोरांचा सुळसुळाट झालेला दिसतो. कालच तुम्ही टीव्हीवर न्यूज पाहिली असेल की पुण्यामध्ये चोर चोरी करत आहे, पोलीस त्या ठिकाणी तिथे रायफल घेऊन होते आणि ते पोलीस तिथे आले आणि चोरांच्या मागे पोलीस लागणं कुठे गेले की चोरहीच पोलिसांच्या मागे लागले आणि पोलीस पळून गेले. म्हणजे पोलिसी यंत्रणा जर कमकुवत झाली तर समाजामध्ये चोरांचा सुळसुळाट होईल आणि अपराधांची किंवा गुन्हेगारांची समस्या वाढायला लागेल. म्हणून जेव्हा यंत्रणा ही सामाजिक नियंत्रणाची व्यवस्था ही